नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जुन्या ब्लाऊजची उंची जर तब्येत वाढल्यामुळे कमी बसत असेल, म्हणजे घातल्यानंतर उंचीला कमी होत असेल ब्लाऊज, तर कशा पद्धतीनं वाढवायचा. तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्यांचा फार जुना ब्लाऊज आहे आणि त्यांनी मला विचारलं की हा उंचीला कमी होतोय, तर तुम्ही उंची वाढवून देऊ शकाल का, त्यांनी रिक्वेस्ट केली. तर मी म्हणलं हो, कारण बऱ्याच कस्टमरचं कसं असतं ना की त्यांचे बरेच ब्लाऊज आपल्याकडे नवीन शिवायला असतात, घागरे, वन पीस, आणि त्यावेळी जर त्यांचं एखादं रिपेरीचं काम आलं ना, तर ते आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण जर आपण रिपेरीचं काम नाही केलं तर ते नाराज होऊ शकतात. त्यामुळं ते सुद्धा आपल्याला करून देणं गरजेचं आहे. तर अशाच ह्या ताईंचा हा माझ्याकडे ब्लाऊज आलेला आहे. त्या म्हणल्या तुम्ही वाढवून देऊ शकाल का उंची. तर हो म्हणलं, मी नक्की वाढवून देईन. तर मला हा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप असा उपयोग होईल. तर हा रिक्वेस्टेडच व्हिडिओ आहे. म्हणजे बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की जर ब्लाऊजची उंची कमी झाली तर कशा पद्धतीनं वाढवायची, किंवा जुना ब्लाऊज असेल तर कशा पद्धतीने त्याची उंची वाढवायची. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. सर्व मैत्रिणींना त्याचा खूप असा छान फायदा होणार आहे. तर मैत्रिणींनो, आपण सुरुवात करण्याच्या अगोदर व्हिडिओला, तर मी एक गोष्ट तुम्हाला विचारू इच्छिते. तुम्ही जो माझा व्हिडिओ बघता तो कुठून कुठून बघता, तर नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. म्हणजे मला कळेल की कुठल्या कुठल्या गावात, कुठल्या शहरातून त्यातही माझे व्हिडिओ बघतात. तर चला मैत्रिणींनो, आपण करूया सुरुवात. तर हा ब्लाऊज आहे, हा जो आहे ना, हा जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे. हा कस्टमरचा जुना ब्लाऊज आहे. आणि जरी तुम्ही शिवून नवीन तयार झालेला ब्लाऊज असेल आणि त्याची पण जर उंची कमी झाली, तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने दुरुस्त करू शकता. तेही न टेन्शन घेता, घाबरू नका. घाबरलं की उलट जास्त टेन्शन येतं. न घाबरता तुम्ही त्या प्रत्येक प्रश्नावरती उत्तर तुम्हाला नक्की मिळत असतं. फक्त शांत राहून त्याच्यावर विचार करणं गरजेचं असतं. तर आता आपण काय करणार आहोत, ही बघू शकता साडी सेम अशी आहे. तर कस्टमरनी साडी मला आणून दिली होती, त्यातलं मी ना असं पूर्ण पट्टा काढून घेतलेला आहे. तर आपल्याला ह्याच्यापासून छान अशी डिझाईन तयार करायची आणि हा ब्लाऊजची उंची वाढवायची. तर 1 इंच उंची वाढवायची आहे. त्यासाठी बघू शकता मी हे असं, कारण साडी आहे त्यांची पोपटी कलरची आणि ब्लाऊज आहे जांभळा कलरचा. कॉन्ट्रास्ट असला तरी तुम्ही डिझाईन तशी करू शकता, किंवा तुमचा सेम जरी ब्लाऊज आणि साडी असेल तरी तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करू शकता. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, आता तुम्हाला मी दाखवते किती इंच मी घेतलेला आहे कापड. तर आता इथं 1 इंच वाढवायचं आहे, त्यामुळं मी त्यानुसार कापड घेतलेलं आहे. आता बघू शकता आम्ही घेतलेलं आहे इथं, म्हणजे जवळजवळ 3.5 इंच, म्हणजे डबल फोल्ड केल्यानंतर ना, तर आता बघू शकता तुम्ही इथं 1 इंच किंवा 1.25 इंच तयार येणं गरजेचं आहे. हे मार्जिनमध्ये जाणार आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे 3.5 इंच. तुम्हाला किती उंचीला कमी पडतंय त्यानुसार कापड घ्या. साडीतलं काढायचं नसेल तर तुम्ही मॅचिंग ब्लाऊज पीस आणा आणि त्यानुसार अशी डिझाईन नक्की बनवू शकता. पण टेन्शन घेऊ नका, कुठल्याही गोष्टीवर सोल्युशन असतंच आणि ते होतंच. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जोडून घ्यायचं आहे. ह्या पट्ट्या एकसारख्या आपल्याला सेम मॅचिंगचा मात्र कलरचा दोरा घ्या, कारण आपल्या फिनिशिंगसाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर आता आपण अशा 4 पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघू शकता. हे आता आपल्याला काय करायचं आहे, अशी टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते पूर्ण. आता ही अशी आपल्याला टीप मारून घेतली तरी चालेल, किंवा डायरेक्ट तुम्ही तसंच जोडलं तरी सुद्धा चालू शकते. पण टीप मारलं तर फिनिशिंग आपलं छान येऊ शकते. तर आता आपण अशी टीप मारून घेऊयात. तर अशी एकसारखी व्यवस्थित मार्जिन घेऊन टीप मारून घ्या. तर बघू शकता ही अशी उलट्या दिशेने मी टीप मारून घेतलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, आता आपण काय करणार आहोत, आता
पूर्ण उलटवून घेणार आहोत ते. तर आता एखादी तार किंवा तुम्ही दोऱ्याच्या साह्याने जरी ही पट्टी उलटवून घेतली तरी सुद्धा चालू शकते. तर माझ्याकडे ही अशी तार आहे, तर त्याच्या साह्याने मी अशी उलटून घेते. म्हणजे पटकन होतं, कारण दोरा आणि सुई ओवत बसण्यात इतका आपला वेळ जातो ना, त्यापेक्षा आपलं सोप्या सोप्या पद्धतीचा अवलंब जास्त करा, त्यामुळे आपला वेळ खूप वाचतो. तर आता बघू शकता हे ह्या पद्धतीनं आपल्याला असं करून घ्यायचं आहे. पूर्ण उलटवून घ्यायची आहे आपली पट्टी. अशा पद्धतीनं हे अशी उलटून व्यवस्थित द्यायला पाहिजे. तर तुम्ही इस्त्री पण करू शकता, नसेल इस्त्री करायची तर एखादी छानशी टीप मारा, म्हणजे व्यवस्थित चापून ती टीप, म्हणजे जे आपण प्लीट्स करणार आहेत ना त्या व्यवस्थित येतील. बघू शकता थोडंसं व्यवस्थित लेवल व्यवस्थित करून घ्या, म्हणजे जेणेकरून. आता मी काय करते इथे छान अशी टीप मारून घेते, म्हणजे आपलं फिनिशिंग पण सुंदर येणार आहे. एकसारखी अशी व्यवस्थित टीप मारा. हे आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर आपलं जितकं फिनिशिंग सुंदर येईल ना, त्यासाठी आपल्याला जितके प्रयत्न करायचे आहेत ना ते आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण फिनिशिंग महत्त्वाचं असतं. तुम्हाला दाखवते अशी व्यवस्थित आपली ही पट्टी बघू शकता तयार झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एकसारखं अशा आपल्याला प्लीट्स घालून घ्यायची, आणि त्या ज्या प्लीट्स आहेत ना पूर्ण आपल्याला इथून लावायला सुरुवात करायची आहेत, पाठीमागून अशा लावायच्या आहेत आणि इथून लावून घ्यायचे. जर तुम्हाला दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे असेल तरी तुम्ही करू शकता. इथून तुम्ही उसवून पाठीमागचा भाग वेगळा, पुढचा भाग वेगळा करून मग तुम्ही प्लीट्स लावू शकता, जे आत्ता आपण फ्रिल तयार करणार आहे. नसेल तर तुम्ही डायरेक्ट जरी लावलं तरीसुद्धा छान दिसणार आहे. तुम्ही दोन्ही प्रकार करू शकता. आत्ता मी हे उसवणार नाही, डायरेक्ट तुम्हाला लावून दाखवणार आहे. तर दोन्ही पद्धतीनं तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता हे मी सांगितलेलं आहे. उसवून पण लावू शकता, नाहीतर डायरेक्ट पण लावू शकता. तर आत्ता आपण काय करणार आहे, इथे प्लीट्स बनवायला सुरुवात करणार आहे. विरळ पण बनवू शकता, किंवा तुम्हाला जर दाट दाट हवे असतील तर त्या पण तुम्ही करू शकता. तर बघू शकता मी असं 1-1 इंच अंतरावरती मी अशी प्लीट्स तयार करणार आहे. जास्त मी दाट करणार नाही. बघू शकता किती व्यवस्थित आपल्या प्लीट्स येत आहेत. एकसारखं अंतर ठेवा, नसेल तर तुम्हाला जर अंदाजे जमत नसेल तर मार्किंग करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या प्लीट्स ज्या आहेत ना त्या चुकणार नाहीत आणि व्यवस्थित त्याचं मेजरमेंट आणि अंतर एकसारखं येईल. तर आता इथं बारीक बारीक प्लीट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. हवं तर तुम्ही जवळजवळ घालून दाट पण करू शकता, नसेल तर तुम्ही विरळ पण करू शकता.
तर बघू शकता मैत्रिणींनो, तर हे अशा पद्धतीनं आपलं झालेलं आहे. प्लीट्स वगैरे व्यवस्थित मी घेतलेले आहेत. एकसारख्या येऊ देत, अंतरही एकसारखं. तुम्हाला हवं तर तुम्ही दाट पण घेऊ शकता, विरळ पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, तर इथून मॅचिंगचा असा दोरा लावा, म्हणजे जेणेकरून आपलं फिनिशिंग छान दिसेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला बारीकसा फोल्ड करून इथून आपल्याला सुरुवात करायची आहे लावायला. असं आत आपल्याला धरायचं आहे हे, आणि बरोबर असं लावायला सुरुवात करायची आहे. म्हणजे फ्रंट साईडने सुरुवात करा. वरून पण मॅचिंगचा दोरा लावा, म्हणजे ज्या ज्या कलरचा आपला ब्लाऊज असेल त्या कलरचा. तर बघू शकता आता फ्रंट साईडनं आपल्याला जोडत यायचं आहे. व्यवस्थित असं ह्याच्यावरनं टीप घ्या वरून, आणि इथेही वरती मॅचिंगचा असा दोरा लावा, म्हणजे जेणेकरून आपलं खराब दिसणार नाही, व्यवस्थित दिसेल. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण पाठीमागच्या भागाला, फ्रंट साईडला आपल्याला अशी पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. इथं बारीकसा फोल्ड करा. हवी तर तुम्ही डबल पण टीप मारू शकता. तर बघू शकता मैत्रिणींनो, कशा पद्धतीनं मी जोडलेला आहे. इथून दिसत असेल तुम्हाला. तर हे बघा, ह्या साईडला इथून पूर्ण मी असं जोडून घेतलेलं आहे. तर इथे किती छान दिसत आहे बघा. आणि फ्रंट साईडला पण तुम्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित दिसत आहे. म्हणजे पूर्ण पाठीमागची पण उंची वाढलेली आहे, पुढची पण उंची वाढलेली आहे. कारण नुसती पाठीमागची वाढवून चालणार नाही. जरी तुमच्या पाठीमागच्या साईडला ब्लाऊज वरती जरी जात असेल, तर फक्त पाठीमागच्या साईडला तुम्हाला उंची वाढवून चालणार नाही, तर फ्रंट साईडला पण वाढवणं गरजेचं आहे. कारण जर पाठीमागं वाढवलं तर पुढच्या साईड. तर बघू शकता कशा पद्धतीनं उंची वाढवलेली आहे. तर इथून सुरुवात केलेली आहे मी जोडायला. तुम्ही बघू शकता इथून पाठीमागं, आणि फ्रंट साईडला पण तुम्ही बघू शकता. पूर्ण मी ब्लाऊज दाखवते तुम्हाला करून. तर ह्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजची उंची नक्की वाढवू शकता. जर तुमची उंची 2 इंच वाढवायची असेल तर ही रुंदीला पट्टी कमी ठेवा, म्हणजे अशी. तर तुमची 2 इंच उंची वाढेल. तर आता ह्या ताईंची 1 इंच उंची वाढवायची होती, म्हणून मी लहान पट्टी घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही उंची वाढवू शकता. आणि जर तुम्हाला बऱ्याच ताई ज्या वयस्कर असतात, तर त्यांचं म्हणणं असं होईल की आम्हाला अशी फ्रील नाही आवडणार, तर तुम्ही प्लेन पट्टी पण लावू शकता. असं काही नाही की फ्रीलच करायला पाहिजे. तर तुम्ही अशी प्लेन पट्टी पण लावून, साडीतल्या कलरची लावून, त्याच्यावरती लेस पण लावू शकता नाजूक, तर ते पण छान दिसेल. आणि ज्या ताईंना प्लेन पट्टी नको असेल तर त्यांनी असं पण करू शकता. आणि बरेच जणांना वाटेल की ब्लाऊज न उसवता कसं करायचं. तर जर तुम्ही ब्लाऊज उसवायला गेला तर पूर्ण तुम्हाला ब्लाऊज उसवायला लागणार आहे. पूर्ण इथलं इथलं उसवायला लागणार आहे, हे टक्स उसवायला लागणार आहेत. परत तुम्हाला इथली पट्टी पण उसवायला लागणार आहे, आतली जी आपली असती कंबरपट्टी ती. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ब्लाऊज तयार करायला लागणार आहे. त्यात तुमचा बराच वेळ जाणार आहे. जर तुम्हाला ते करणं शक्य असेल तर तसं पण करू शकता. पण तुम्हाला इन्स्टंट हवा असेल, लगेच तुम्हाला अशी उंची वाढवून हवी असेल, तर या पद्धतीनं नक्की करू शकता. ही पद्धत खूप सोपी आहे, आणि त्यामुळे उंची वाढेल, आणि ब्लाऊज उसवायचं जो टेन्शन असेल ना ते तुम्हाला येणार नाही. आणि अगदी सहज सोप्या रीती तुमची उंची वाढू शकेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला उंची वाढवण्याचा? बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या, मला व्हिडिओ बनवायचा होता पण मला वेळ मिळाला नाही. तर आत्ता म्हटलं त्या ताईंसाठी खास व्हिडिओ बनवूया, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान छान कमेंट करायला पण विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.